यावेळेला चेंडू सुरेख आहे. ऑप्टमच्या दिशेने जाणारा चेंडू थोडं पुश केले पॉइंट रिझन मध्ये. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला. चेंडू अडवला जाईल परंतु संधी आहे पुन्हा एकदा फलंदाजांकडे एक धाव पूर्ण करण्याची. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या पुढे सरकत असताना धावा झाले. संघर्ष तर तुम्हाला नक्कीच करावा लागेल कारण जेवढा मोठा संघर्ष होईल विजयाचा आनंद देखील तेवढाच मोठ्या प्रमाणात. व्हिडिओ करतो इकडे आणि त्यांच्या हातामध्ये चेंडू आहे. माझ्या मोबाईल व्हिडिओ करतोय म्हणून बोलू इकडे. परिधान केलेला गोलंदाज पुढे सरसावलाय. मोठा फटका आलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला षटकार. धन्यवाद धन्यवाद. तर प्रचंड मेहनत करावी लागते. सचिन तेंडुलकर मित्रांनो 12वीला असताना इंग्रजीच्या विषयामध्ये नापास झाले परंतु 10वीला इंग्रजीच्या विषयामध्ये सचिन तेंडुलकर यांचा अभ्यासक्रम शिकवला जातो. हेच तुम्हाला अशा पद्धतीने प्राप्त करता आलं पाहिजे. यावेळेला अनेक पुन्हा एकदा सज्ज होता. हा पटाकाचा चेंडू मोठा फटका खेळायचा आहे. फटका प्रॉपर नाही. फटका मात्र फसलाय. चेंडू गेला डिक्लर झोन मध्ये. जिथे बेटा सिंगल धाव आणि एका धावेच्या पद्धतीने धावसंख्या मात्र पुढे सरकले. धावा झाले 11 म्हणजे 11 विदाउट लॉस. चांगली पार्टनरशिप. इव्हन द गुड बिगिनिंग ऑफ द फर्स्ट विकेट पार्टनरशिप. 11 रन लॉस ऑफ 0 विकेट. आय थिंक ही चांगली सुरुवात आहे. पुढच्या जर एखाद्या चेंडूवरती जर षटकार आला तर मात्र एक चांगली स्थिती आपल्याला पाहायला भेटेल. ती एन्जॉय आंबवली संघाची देखील परंतु अनिकेत एक मोठा अडसर म्हणून या संघाच्या मोठ्या धावसंख्येमध्ये पाहायला भेटतोय. हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली कॅच ड्रॉप. कॅचेस इन द मॅचेस. रोहित शर्माला जीवनदान मिळालं. भारत आणि श्रीलंकेच्या दरम्यानचा सामना आणि त्या जीवनदानाचा फायदा उठवत 264 धावांची इनिंग सादर केली. इथे हीच आपल्याला चूक पाहायला भेटते ती क्षेत्ररक्षकाकडनं. षटक पहिलं संपलं. संघाची धावसंख्या मात्र पोहोचले 13 पर्यंत. दुसरं षटक हाताळण्यासाठी होईल तोपर्यंत आयपीएल डीजेवरती पुन्हा एकदा मधुर संगीत. त्याची जी बॅट आहे ती म्हणजे भीमाची गदा आहे. या आविर्भावामध्ये बॅटिंग करावी लागेल. यावेळेचा चेंडू सुरेख टाकलाय. 3 कटर चेंडू होता. प्रयत्न चांगला होता फलंदाजाचा परंतु टायमिंग करू शकला नाही. ऑफ साईड रिझन मध्ये सिलिंग मिड ऑफच्या रिझन मध्ये चेंडूला खेळलाय. एक धाव मात्र लगेचच पूर्ण केली आहे. स्ट्राईक वरती आता मात्र आकेशला आणलाय कारण आकेशने खूप मोठमोठे फटके देखील खेळलेत मागच्या षटकामध्ये. एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेला होता. संघाची धावसंख्या मात्र 14 पर्यंत पोहोचली आहे. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. या षटकातला दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल. पुन्हा एकदा कौस्तुभ राऊंड विकेट मारा करताना. यावेळेला चेंडू मात्र सुरेख टाकलाय. पुन्हा एकदा इनकटर चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. फलंदाज चेंडू आपल्याला पाहायला भेटतोय. फलंदाज आकेशला देखील सापडून ठेवलाय. वा काय सुरेख फलंदाजी. कौस्तुभ याच्याकडून पाहतोय. तेलंगणा फायटर संघाचा हा एपिक फायटर खेळाडू ज्याने अप्रतिमाची गोलंदाजी करत आपल्या संघाला पोहोचवलंय अंतिम फेरीपर्यंत. परंतु त्याच वेळेला आकेशचा प्रवास देखील नेत्रदीपक राहिला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. यावेळेचा चेंडू मात्र बराच लेखच्या बाहेर जाईल का? पंचांचा काही डिसिजन घेईल का? याच ऍब्सोल्युटली स्क्वेअर चेंडूकडे डिक्लेरेशन पंचांकडनं आलंय. एका अवांतर धावेची भर मात्र धावपालकामध्ये पडेल. धावपालक पुढे सरकलाय. धावा झालीत यावेळेला 15-15 रन लॉस ऑफ 0 विकेट. अजून देखील विकेट गेलेली नाहीये. एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी आपण नक्कीच पाहिले तर पुन्हा एकदा कौस्तुभ सज्ज होईल. यावेळेला कौस्तुभसाठी टाकलेला चेंडू आडव्या बॅटने चेंडू खेळलाय डिक्लेअर झोन मध्ये. जिथे केवळ औपचारिकता आहे. सिंगल येईल की डबल येईल बघा. 2 धावा तर वेगाने पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल. धावचीची संधी आहे परंतु इथे 3 धावा देखील नक्कीच पूर्ण होतील. चांगली रन बिटवीन विकेट दोन्ही खेळाडूंच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. तर फलंदाजाचा हा जो मारलेला फटका होता तो क्षेत्ररक्षकांनी सोडला असता तर कदाचित चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेला असता. तिथे 1 किंवा 2च धावा भेटल्या असत्या परंतु इथे 3 धावा धावून पूर्ण केल्या. याच्या काही गोष्टी आहेत याच्यावरती तुम्हाला बारकाईने अभ्यास करावा लागतो. तुम्हाला रणनीती बनवावी लागते आणि त्या पद्धतीने तुम्हाला बॅटिंग असेल गोलंदाजी असेल क्षेत्ररक्षण आहे ते मात्र सातत्याने करावं लागेल. कौस्तुभ पुन्हा एकदा सज्ज होईल या षटकामध्ये पुन्हा एकदा चेंडू हाताळण्यासाठी. दरम्यान यावेळेला मात्र लोअर फुलटॉज आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली परंतु कॅच पकडला नाही. चेंडू गेला पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. जिथे मिळतील 2 धावा. संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना धावा झाले 20 धावा धावपलपासून पूर्ण झाले. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. कौस्तुभ वैयक्तिक कोट्याचं पहिलं तर संघासाठी त्याचे दुसरे षटक असेल. या षटकामध्ये चेंडू मला वाटतं तर विचार केला तर अजून देखील 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. पुन्हा एकदा मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे परंतु चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पार. इथे येतोय षटकार. सुरेख बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते.
खरे असताना ओस एक तुम्ही नादच केला आहे थेट. आता तुम्ही सांगतोय तो सूरज काय जबरदस्त बॅटिंग केली आहे त्याने आणि नादपुरा परफॉर्मन्स त्याने देखील सादर केलाय. गोलंदाजाच्या विरोधात कौस्तुभच्या विरोधात जोरदार आक्रमण करणं सोपं नव्हतं, परंतु मागाचे जेल सुटला आणि त्याचं रूपांतर एका मोठ्या धावसंख्येमध्ये होताना पाहायला भेटले. यावेळेचा चेंडू स्क्वेअर असेल, एका अवांतर धावेची भर मात्र धावफलकामध्ये पडली आणि त्यानंतर धावफलक एकने पुढे सरकला जाईल. धावा झाले 27 म्हणजे 27. अजून देखील एक चेंडू शिल्लक आहे. थोडासा थकलेला आपल्याला खेळाडू देखील पाहायला भेटतोय. आता धडपडणं म्हणजे नेमकं काय मित्रांनो? जो खेळाडू धडपडतो तो इतरांच्या दृष्टीने धड नव्हे. इथे गोलंदाजी मार्गवरती पुन्हा एकदा कौस्तुभ आहे. त्याच्या अगोदरचा चेंडू स्क्वेअर आला आणि त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं असेल, परंतु पुन्हा एकदा फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झालाय. बॅटच्या आतली कडा देखील घेतले आणि त्यानंतर 25 धावांचं टार्गेट असेल म्हणजे प्रत्येक षटकामागे जर सरासरी विचारात घेतली तर 14.50 ची सरासरी मेंटेन ठेवावी लागेल तुम्हाला सामना जिंकण्यासाठी. यानंतर मात्र फलंदाजीसाठी हे यलंके फायटरचा असेल तर दरम्यान जाऊया डीजेकडे आयपीएल मधून स्थगित आणि सेकंड इनिंगसाठी मी मात्र लगेचच परत येतो. तुम्ही पुढे जाऊ नका. आपण पाहतोय सोमराई बेलोसी आयोजित बेलोसी चषक 2022 चा अंतिम सामना. मारता ज्यादा हूं किंता हॅलो चेक आवाज थोडासा कमी करा. मित्रांनो पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये मी सागर सहायकाच्या सत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. 29 धावांचं टार्गेट आहे 12 चेंडूमध्ये. फलंदाजीचा जर विचार केला तर अनिकेत आला बॅटिंगसाठी आणि त्याच्या समवेत असेल निवृत्ती आपल्याला पाहायला भेटेल, जो की नॉन स्ट्राईक मार्गवरती बॅटिंग करताना पाहायला भेटेल. त्याच वेळेला जर विचार केला गोलंदाजीसाठी पाचारण केलेला आहे सिद्धू याला. सिद्धूने मागच्या मॅच मध्ये देखील पहिल्या षटक थोडंसं मागणं टाकलं, परंतु तदनंतर राहुल याने त्या अप्रतिम गोलंदाजी केली होती एन्जॉय आंबोली या संघाकडून. स्ट्राईक वरती खेळतो अर्थातच अनिकेत. मोठमोठे फटके त्याला खेळावे लागतील कारण त्याच्या बॅटिंगवरती डिफेन्स असेल संघाचा विचार. मोठा फटका खेळला, हवाई फायर आहे. त्यापेक्षा चेंडूच्या खाली कॅचेस इन द मॅचेस म्हटलं जातं. गेल सुटलाय अनिकेत ज्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये काय अप्रतिम बॅटिंग आणि गोलंदाजी केली आहे. मोठा फटका खेळलाय, बिग हिट आहे. क्षेत्राच्या चेंडूच्या खाली परत इथं सुरेख जेल पकडला जातोय. अनिकेतची आक्रमक फलंदाजी संपुष्टात येते. एन्जॉय आंबोली संघाचं एन्जॉय क्षेत्ररक्षण पाहायला भेटत आहे. बॅट्समन नेम प्लीज. कौस्तुभ बॅटिंग साठी आलेला आहे. कौस्तुभने चांगली गोलंदाजी केली, परंतु त्याच कौस्तुभला इथे चांगली बॅटिंग देखील करावी लागेल. 29 धावांचं सेट केलेलं टार्गेट आहे. सिद्धू गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतो. ओव्हर द विकेट मारा.
यावेळेचा चेंडू आपण टाकता थोडासा इन कटर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच बॅट अगोदर फिरली, त्यानंतर चेंडू आला, त्याच्यामुळे फलंदाज देखील बीट झाला. धाव मिळणार नाही. डॉट चेंडूची सांगता देखील झाली आहे. धाव संख्या मात्र स्थिरावलेली आहे. केवळ 2 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पूर्ण झाले. चांगली गोलंदाजी सिद्धू याच्याकडनं आपल्याला पाहायला भेटते. आणि त्याच वेळेला कौस्तुभसाठी या षटकाचा पुढचा चेंडू सुरेख चेंडू आहे. कदाचित बाहेरची कडा कौस्तुभला परतावा लागेल. एन्जॉय आंबवली संघाचं सेलिब्रेशन सुरू होत आहे. कौस्तुभ सारखा महत्वाचा खेळाडू तो देखील डकआउटकडे परतला. सिद्धून आहेत मॅच मध्ये महत्वाची गोलंदाजी केली आणि आपल्या संघाला आता मात्र आशेचा किरण दाखवलाय की आम्ही जिंकू शकतो. भेलोसी चषक 2022चा अजिंक्यपद. या चषकावरती कोणता संघ आपले मोहर उमटवणार ही जी उत्कंठा उत्सुकता होती ती मात्र काही क्षणातच समाप्त होईल. सिद्धूने काय सुरेख गोलंदाजी आपल्या समोर सादर केले. अनिकेत सारखा तो मातब्बर फलंदाज होता जो या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वोत्तम फलंदाजाच्या रेसमध्ये अग्रस्थानी होता. त्या फलंदाजाला लवकरात लवकर डकआउटकडे परत पाठवलं. त्यानंतर कौस्तुभला देखील फार मोठे फटके खेळता आले नाही. तो देखील लवकर बाद झाला आणि आता स्ट्राईक वरचे आहे डावखुरा फलंदाज बॅट्समन आहे. ऑफसाईड रिझन मध्ये तिथं सिंगल धाव आले, दुसरी धाव घ्यायची आहे परंतु मिळणार नाहीये. निवृत्तीने स्ट्राईक आहे ते स्वतःकडे ठेवणं पसंत केलंय आणि एका धावेच्या मदतीने धाव फलक मात्र पुढे सरकला जातोय. धावा झाले 3 धावा झाले. 26 धावांची अजून देखील गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला भेटतोय. संकेत यांनी ती कामगिरी केली. 5 चेंडूमध्ये 22 धावा देखील बनवल्या. मोठा फटका खेळलाय. चेंडू जाईल का सीमारेषेच्या बाहेर. यावेळेला येईल फलंदाजाच्या बॅटमधून दणदणीत सनसनीत षटकार. याच आवडतो बॅटिंग. 9 धावा धावफलकावरती पूर्ण झाले. अपेक्षेप्रमाणे राहुल मागच्या मॅचचा हिरो ठरला. राहुल अप्रतिम गोलंदाजी केली. संकेतला जपलून ठेवलं, त्याचबरोबर आदिला देखील जपलून ठेवलं. संधी दिली नाही मंगेशला देखील शेवटच्या चेंडूवरती षटकार मारण्याची आणि सामना जिंकून सरळ अंतिम फेरीचं तिकीट देखील बुक केलं. तर तोच राहुल गोलंदाजी मार्फत सज्ज होईल. काय भन्नाट गोलंदाजी राहुल यांनी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सादर केली आहे. तर त्याच वेळेला त्याच्या समोर आहे फलंदाज असेल अनिकेत. अनिकेतला काय करावं लागेल, सिंगल धाव घ्यावी लागेल. स्ट्राईक वरती निवृत्तीला जास्तीत जास्त वेळ संधी देणं गरजेचं आहे. दरम्यान या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय जयेंद्र चोरगे साहेब आपणाला देखील मी स्टेजवरती बसण्याची विनंती करतोय. राजेंद्रजी चोरगे साहेब आपल्याला देखील विनंती करतोय की आपण देखील मंचावरती यावं. आदरणीय जयेंद्र आणि राजेंद्र चोरगे साहेब आपल्याला विनंती करतोय सर कृपया आपण देखील मंचात एकदा ट्विट निर्माण होईल परंतु त्यासाठी स्ट्राईक असणं गरजेचं आहे. निवृत्ती याच्याकडे स्ट्राईक निवृत्तीला मिळेल का. राहुल गोलंदाजी मार्फत सज्ज होते. बुमराची शैली गोलंदाजीची आपल्याला पाहायला भेटते परंतु इथे मात्र बघूया काय घडेल काय बिघडेल. धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र धावचीत होईल आणि इथे आपण जर बघितलं तर अनिकेतला मात्र परतावं लागेल. पुढच्या 5 चेंडूवरती 20 धावांची आवश्यकता. वाईटचा इशारा आलाय पंचांचा. एक अवांतर धाव नोंदवली जाईल. 6 चेंडू 19. ओके ठीक आहे. तर यावेळेला आपण जर पाहिलं 6 चेंडू 19 इनिंग पारी खेळेल का. क्षमता आहे निवृत्ती याच्याकडे. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता परंतु स्ट्राईक तो स्वतःकडे ठेवणं पसंत करेल. जोपर्यंत निवृत्ती आहे तोपर्यंत पसंत करेल. अर्थातच मोठमोठे फटके खेळणं ते तेलंगणा पार्टीचा संघ. निवृत्ति है तो क्या मुमकिन हो सकता है. बड़े बड़े स्ट्रोक खेलने की आदत इस समय निवृत्ति को है. ये खिलाड़ी आगाज के लिए नहीं अंजाम के लिए जाना जाता है. आज आपको वो अंजाम बेहतर करने की आवश्यकता हो सकती है. इस समय देखा जाए बड़ा स्ट्रोक लगाने का प्रयास पूरी तरह से बीट होते हुए बल्लेबाज ने रन लेने का कोशिश के ऊपर कोशिश कर रहे हैं लेकिन गेंद सीधा बल्ले के रडार पर नहीं आ रही है जिसके कारण पूरी तरह से प्रेशर दबाव बढ़ रहा है तेलंगाना पार्टी टीम के ऊपर. यहाँ पर देखिए बड़ा स्ट्रोक बिग हिट आता हुआ गेंद जाएगी सीमा रेखा के बाद सामना चल रहा है. बेलोसी पंचकृषि महाविद्यालय के ऐतिहासिक मंच पर ये ग्रैंड फिनाले का मुकाबला. एक तरफ गेंदबाजी मार्फत एंजॉय अंबोली की टीम तो दूसरी तरफ बल्लेबाजी मार्फत तेलंगाना फाइटर्स के होनहार बल्लेबाज निवृत्ति अपने शानदार बल्लेबाजी के बदौलत चाइनीज मुकाबले को जीतने का प्रयास उनके द्वारा जरूर हो सकता है. इस गेंद के ऊपर बड़ा की टीम इस मुकाबले में कमबैक कर सकते. 3 गेंदे 13 रनों की आवश्यकता. ओ इसी के साथ टॉप एज लगा है. जिस विकेट की तलाश वही विकेट मिलता हुआ. अब तो मानो केवल 2 गेंदे शेष है.
13 रनों की आवश्यकता। इस समय तकरीबन मुकाबला जीतने के करीब पहुंची हुई एंजॉय अंबोली की टीम। क्या संघर्ष किया, क्या जबरदस्त बैटल देखने को मिला था। इनिंग छोटी हो चलेगी लेकिन यादगार होनी चाहिए, वफादार होना चाहिए। यहाँ पर राहुल ने क्या जबरदस्त गेंदबाजी की है दोस्तों। अगर राहुल की गेंदबाजी आपको पसंद है तो जो जबरदस्त गेंदबाजी यहाँ पर एंजॉय अंबोली की तरफ से सेमीफाइनल का मुकाबला अपने शानदार गेंदबाजी के बदौलत जीता था। 6 गेंदे 10 रनों की आवश्यकता। सोमजाई भेलोसी की टीम को नहीं दे पाए थे उस वक्त, केवल 4 रन ही खर्च किए थे राहुल ने। और इस समय देखा जाए तो बड़ा शौक है, क्या गेंद सीमा रेखा के बाहर जाने वाली है। हम लोग मालूम है गेंद शेष है और इस समय हमको विकेट के करीब जा रही है। एंजॉय अंबोली की टीम महज इतिहास को लिखने के लिए केवल 1 गेंद दूर है। और यहाँ पर राहुल ने दौड़ आरोप किया, अंपर को क्रॉस किया, बड़ा स्ट्रोक। और इस समय यहाँ पर सेलिब्रेशन हो सकता है। जीत मुबारक हो एंजॉय अंबोली। अब डीजे पर गाना बजेगा और यहाँ पर हर कोई खिलाड़ी आप नाचने के लिए तैयार है। ये देखिए उनका ऑफिशियल सेलिब्रेशन, ये पारंपरिक एंजॉय अंबोली की तरफ से मैदान पर जश्न होना चाहिए। सोमजाई क्रिकेट क्लबच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो त्याचप्रमाणे सर्व सोमजाई क्रिकेट सर्व प्लेयर्स इथे राऊंड तयार करायचे आहे। सोमजाई क्रिकेट क्लब राऊंड बघायचं राऊंड सर्व हात उभं राहायचं आहे। सोमजाई क्रिकेट क्लब आपल्या डीजे वरती कोणी भिडणार नाही, कोणी नडणार नाही, आपला जबराट दरार आहे र। तुला कळणार नाही, तुला वळणार नाही, आपला डेंजर कारभार आहे र। का उडतोस रे, भिडतोस रे, कावळ्यांचा बनवून थवा। आपली टोळी हाय वाघाची रे, तू खपशील नडशील जावा। इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा।